याची नोंद घ्या। गोलंदाज तन्मय तरे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। ते आपण बघितलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता अमर पाटील। भाडोली प्रीमियर लीग झाली परवाच्या दिवशी आपण बघितलं तर अंतिम विजेत्या संघाचा आयकॉन खेळाडू होता अमर पाटील। चांगला लय सापडली होती भाडोली प्रीमियर लीग मध्ये आणि इथे पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू खेळला जातोय। कुठेतरी तन्मय तरे कालच्या दिवसाचा जो आत्मविश्वास होता, पिंट्याने दाखवलेला विश्वास, तो विश्वास सार्थ ठरवला गेला। शेवटच्या चेंडूवर 5 चेंडूमध्ये 18 धावा आल्यानंतर चेतनला बाद केलं आणि तिथे टर्निंग पॉइंट विकेट आपल्याला बघायला मिळाला आणि तांसा किंग संघ मात्र एक जबरदस्त विजयाची नोंद केली होती। तोच तन्मय तरे या वेळेला 2 निर्धाव चेंडू फेकतोय। अमर पाटील लगातार तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला। पूर्णपणे आपण बघितलं तर बॅकफुटवर अमरला पाठवलं जात आहे। सहा चेंडू खेळलाय, 3 सिंगलच्या साहाय्याने 3 धावा धावफलकावर अमरच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळतात। पुन्हा एकदा तन्मय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे डाऊन द लेग आपण बघतोय, मिसिंग लेग स्टंप आणि इथे अजितच्या मात्रे सरांकडून मात्र लेग बायचा इशारा येतोय। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते। 18 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय। पूर्णपणे आपण बघतो या तन्मय तरेचं वर्चस्व या षटकामध्ये आपण बघितलं तर 4 चेंडू आणि केवळ 1 धाव दिलेली आहे। अप्रतिम लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। गोलंदाजी मार्कवर तन्मय, लेफ्ट हँडेड गोलंदाज आपण बघतोय, डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय। कल्पेश, इथे मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळतोय, म्हणजे कुठेतरी कल्पेशला सुद्धा बीट केलं गेलंय। चांगली गोलंदाजी होते, 5 चेंडू मध्ये 1 धाव केवळ खर्ची करतोय। अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळाला। कल्पेश सारख्या इनफॉर्म फलंदाजा विरुद्ध सुद्धा चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाली। अविश्वसनीय गोलंदाजी होताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होते, केवळ 1 धाव या षटकामध्ये आपण बघतोय। या वेळेला आपण बघितलं तर इथे द फिंगर इज गॉन अप, अंपायर नाव आणि मॉडर्न षटक आपल्याला बघायला मिळतंय। निर्धाव षटक आपल्याला बघायला मिळालं। जबरदस्त अप्रतिम कामगिरी आपण बघतोय। दुसरं मेडन षटक आपण बघतोय या स्पर्धेचं। तन्मय पाटील टेंबोडे आपण ART मधून खेळताना काल बघितला आणि त्याच्यानंतर मात्र तन्मय तरे उमरोळी या 2 गोलंदाजांनी मात्र आपलं नाव कोरलंय।